आज मी तुम्हाला फक्त 1 वाटी रव्यापासून इतका छान असे हे मेंदूवडे तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. आपण नॉर्मल मेंदूवडे उडदाच्या डाळीचे नेहमी खातो बघा, पण त्यापेक्षा हे खूपच सोपे आणि छान क्रिस्पी टेस्टी असे हे हेल्दी मेंदूवडे आहेत. रव्यापासून आपण उपमा म्हणा, शिरा म्हणा नेहमी बनवतो, पण रव्यापासून असे मेंदूवडेसुद्धा आपण बनवू शकतो. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे मी एक पॅन तापत ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी 1 मोठा ग्लास पाणी तापत ठेवत आहे. खूप छान रेसिपी आहे स्नॅक्सची आणि खूप सोप्या पद्धतीने होते. काहीही साहित्य वापरायची आवश्यकता नाही आहे. थोडंसं पाण्याचं टेम्परेचर गरम झालं की आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाण्यामध्येच. आपण इथं स्टार्टिंगला तेलाचा वापर नाही करायचं, म्हणजे सुरुवातीला तेल वापरायचं नाही आहे, फक्त मिठाचं पाणी गरम करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकायचे थोडेसे जिरे, हवं तर तुम्ही इथे ओवासुद्धा कुस्करून टाकू शकता चांगला फ्लेवर येण्यासाठी. मी इकडे जिऱ्याचा वापर केला आहे, कारण आपण इथे मेंदूवडे बनवतो, ते आपल्याला तिखट बनवायचे नाही आहेत, मस्त अशी नमकीन छान बनवायचे. तर आता हे थोडंसं पाणी उकळलं की आपण याच्यामध्ये 1 वाटीच्या अंदाजाने बारीक रवा इकडे वापरायचा आहे. थोडंसं पाणी गरम झालं म्हणजे मिठासोबत थोडंसं पाणी उकळलं की आपण ह्याच्यामध्ये बारीक रवा 1 वाटीच्या अंदाजाने टाकायचं. इकडे बघू शकता मी हे बारीक रवा आणलेला आहे आणि ह्या रेसिपीसाठी बारीक रवाच वापरा. जाड असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्या. हे बघा, फक्त 1च वाटीच्या अंदाजाने मी इथं हे रवा टाकून घेतला आहे मिठाच्या पाण्यामध्ये जिऱ्यासोबत. आता हे मिक्स करायचं. आता रवा आपल्या सगळ्यांना माहिती पाणी लगेच सोकून घेतो, त्यामुळे झटकीपट स्लो गॅसवर ह्याचा बॅटर तयार होतो, काहीही वेळ लागत नाही आहे. आवश्यकता लागली म्हणजे पातळ बॅटर वाटला तरच अर्धा 1 चमचा रवा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, थोडासा घट्टपणा येण्यासाठी. तर मला ह्याच्यात थोडीशी आवश्यकता वाटली, 1 चमचा मी रवा टाकून घेतलेला आहे. तर ते सगळं मिक्स करून घेते. सकाळच्या नाश्त्यासाठी इतका सोपा आणि सिंपल असा हा स्नॅक्स आहे ना, पण खायला इतका क्रिस्पी आणि टेस्टी लागतो ना, तुम्ही एकदा ट्राय करा. काहीच साहित्य लागणार नाही, फक्त आपल्याला अर्धी 1 वाटी रवा हवा आहे आणि अर्धा बटाटा असला तरी पुरेसा आहे, म्हणजे काहीच साहित्य नाही आहे. पण तुम्ही एकदा ट्राय केलं तर तुम्ही नेहमी हा नाश्ता करून खाताल. आणि लहान मुलांना म्हणलं तर खूपच उत्तम आहे, कारण आपण याच्यामध्ये काही मिरची वगैरे टाकली नाही आहे, म्हणजे तिखट लागायचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता हे चांगलं घट्ट बॅटर झालं. इकडे बघू शकता सगळं पाणी सोकून घेतलं आहे रव्याने आणि छान मिठा जिरामध्ये चांगला हा आपला बॅटर तयार झालेला आहे. आता आपल्याला थोडंसं थंड करायचं. जेव्हा वाफा निघतात पॅनमध्ये त्याच्यावरच थोडंसं आपल्याला कवर करायचं, जेणेकरून अजून थोडासा हा रवा गरम स्टीम त्याला भेटेल आणि चांगला सेट पण होऊन जाईल. तर थोडा वेळ देते मी याला आणि थोडा वेळ झालं की मग आपण आता हे बघू शकता. आता मी काढून घेते. इथं तेल तापत ठेवते त्याच पॅनमध्ये स्वच्छ करून. थोडंसं तेलाची आवश्यकता आहे, जास्त नाही आहे. तर आता इथे तेल तापते, तोपर्यंत आपण जो बॅटर बनवला रव्याचा त्याचा आपण पुढची प्रोसेस करूया. इकडे बघू शकता मी एका प्लेटमध्ये हा रव्याचा बॅटर जो आपण घेतला आहे तयार करून, तो आपण आता ओल्या हाताने थोडंसं, कारण की रवा कसा चिकट असतो ना, त्यामुळं थोडासा ओला हात घ्यायचा आहे. थोडासा 1 बटाटा मी कुस्करून घेतलेला आहे, शिजून घ्यायचा आहे. थोडासा अर्धा कच्चा ठेवायचा, जास्त गाळ बटाटा करायचा नाही आहे, कारण काय होतं मग पाणी होतं बटाट्याचं. ह्याला थोडंसं मी असं मॅश करून घेते, कारण की मी बटाटा जो आहे ना तो पूर्णपणे असा गाळ शिजवलेला नाही आहे. थोडासा असं बारीक छान असा नरम मॅश करून घेते रव्यासोबत आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. हा नमकीन नाश्ता आहे म्हणून आपण याच्यामध्ये तिखट वगैरे काहीच वापरत नाही आहे, पण खूप छान असे हे मेंदूवड्याचे तयार होतात रव्याचे. हाताला चिटकलं बॅटर की लगेच ओला हात करायचा, थोडासा हलकाच हात ओला करायचा, जास्त पाणी नाही घ्यायचं. फक्त 4 बोटं सुरुवातीचे आपले थोडेसे ओले करायचे, म्हणजे कसं हा बॅटर ना आपल्याला व्यवस्थित पकडता येईल आणि हाताला चिटकणार नाही. हे बघा, थोडंसं हात असा स्वच्छ करून घ्यायचा, मग लगेच सहजपणे असा हा आपल्याला उचलता येतो आणि पॅक करता येतो. हे बघू शकता. तर मी एकजीव करून घेते सर्व बटाट्यासोबत हा बॅटर आपला. आता पाण्याचा हात असल्यामुळं हाताला माझ्या चिटकलेलं नाही आहे. आता आपण काय करायचं, थोडंसं पुन्हा पाणी लावायचं हाताला आणि छान आपण याचे आता मेंदूवडे तयार करणार आहोत. तिकडे बघू शकता फक्त अर्धी 1 वाटी रव्यापासून किती मोठा असा, म्हणजे भरपूर असा हा डो तयार झालेला आहे. म्हणजे 1च वाटी रव्यापासून तुम्ही सगळ्यांना, पूर्ण फॅमिलीसाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता. आता थोडासा हात मी ओला केला आहे आणि हवं तेवढं तुम्ही आवडीनुसार याला आता साईज देऊ शकता. मी थोडंसं मीडियम साईजचेच देते, जास्त मोठे नको आहेत.
हे बघू शकता. आणि याला थोडंसं मेंदूवड्याचं असं आपण याला लुक द्यायचा आहे. असं थोडंसं होल करायचं मध्ये आणि सहजपणे होऊन जातो. काही म्हणजे तुटत वगैरे नाही आहे. काय रवा आहे हा. हे बघू शकता मस्त झालेला आहे. छानपैकी शेप द्यायचा असं हलक्या हातानेच प्रोसेस करायची. घाई गडबड नाही करायची, नाही तर काय होतं तुटून जाईल. दुसरी गोष्ट हाताला खूप चिटकलं जाईल. त्यामुळं थोडंसं हलक्या हाताने सगळी प्रोसेस करा. आता पुन्हा एकदा ओला हात केला आणि तुम्हाला परत एकदा दाखवते बघा. असं गोल गोल करायचं, जरा नरम सॉफ्ट करून घ्यायचा रवा आणि मग थोडासा याला प्रेस करून मस्त मेंदूवड्याची आकार द्यायचा. आता मी सगळे हे तयार करून घेते. थोडीशी कोथिंबीरची काडी राहून गेली. हे बघा मस्तच होतो तयार. झटकेपटच सकाळ सकाळ नाश्त्याला तुम्ही ह्या करू शकता. आणि हे मी सुरुवातीचे एवढे केलेले आहेत. हे बहुतेक 6-8 झालेले आहेत तयार. तर असे भरपूर अजून पण तयार होतील, पण मी हे सुरुवातीचे मी तुम्हाला दाखवले. बघू शकता तुम्ही फक्त थोड्याशाच डो 2-4च केला तर त्याचे 8 तयार झाले. भरपूर असं पीठ उरलेलं आहे अजून. आणि इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. मी मंद तेल आहे, अजून काही गरम तेल झालेलं नाही आहे. बघू शकता उकळतं तेल नाही आहे. हे नॉर्मल टेम्परेचरचं तेल असतानाच हे आपण जे मेंदूवडे तयार केलेत रव्याचे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि जोपर्यंत मंदच आच ठेवायची, अजिबात फास्ट करायची नाही. हळूहळू गरम तेल होत जातं. आणि जोपर्यंत खालची बाजू मेंदूवड्याची जोपर्यंत कडक होत नाही ना, जोपर्यंत सुटत नाही आहे स्वतःहून, तोपर्यंत त्याला अजिबात चेक करायचं नाही किंवा असं खालीवर करायचं नाही. नाही तर काय होऊन तुटलं जातं, कारण बॅटर आपला ओला असतो. हे बघू शकता असं ठेवायचं. मी लगेच त्याला पलटी केलेलं नाही आहे. एक अर्धा सेकंड किंवा 2-3 सेकंड तरी तुम्ही याला असं एकाच जागेवर असं परतून द्या. आणि मग हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने हलक्या हाताने याला पहिलं जी याची खालची बाजू आहे ना ती मोकळी करायची आणि मग पलटी करायचं. नाही तर आपण काय करतो उलथानी घेतो आणि झटकेपट असं खालीवर करतो, त्यामुळं भरपूर असं तुटलं जातं. तसं नाही करायचं. हलक्या हाताने इकडे बघू शकता मी हलक्या हाताने याला असं आलटी-पलटी करून घेते तर सहज हे निसटलं जाते, म्हणजे मोकळे होतात आणि कुठेही चिटकलेलं नाही आहे किंवा कुठेही आपल्या हा जे मेंदूवडे ते तुटलेले नाही आहेत. आणि मग सहजपणे याच्यामध्ये जसं जसं कडकपणा तयार होतो, जसं जसं तेलाची ऊब लागते, गरमपणा लागतो, कडकपणा याच्यामध्ये तयार होत राहतो. म्हणून काहीही घाई करायची नाही. वाटलं तर गॅस तुम्ही मधोमधी फास्ट करू शकता. एकदा असे कडक झाले की मग तुम्ही गॅस फास्ट करून छानपैकी फ्राय करून घ्या. मग हे बघा असं आता याच्यावर चांगला असा रंग यायला तयार झालेला आहे. खूप मस्त नाश्ता आहे हा. मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही हा नाश्ता नेहमी करून खाता, कारण की हा कमी वेळामध्ये आणि साहित्य तर नाहीच आहेत जास्त काही. तुम्ही बघितले आपण काहीच वापरले नाही रव्याशिवाय. मीठ, रवा, जिरा आणि अर्धं बटाटं बस. आणि बटाटासुद्धा नाही टाकलं तरी हरकत नाही, पण बटाट्याने चांगलं फ्लेवर येतो. इकडे बघू शकता छान असा हा रंग याच्यामध्ये किती मस्त आला. अगदी परफेक्ट असे असं वाटतं आपण हॉटेलमधले मेंदूवडे बनवतात, पण हे फक्त आणि फक्त रव्यापासून बनवलेले मेंदूवडे आहेत. खायला खूप भारी लागतात. आता हे मी काढून घेते. एक्स्ट्रा ऑइल याचं हे काढून निथळून घेतलं आहे आणि बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर, ह्याचा लुक बघू शकता तुम्ही किती मस्त झाला आहे. इतका कडक आहे पण गरम लागतो आहे. हे बघा मस्त झालेला आहे. छान असा जिऱ्याचा फ्लेवर आहे याच्यामध्ये. तर मी काढून घेते एका साईडला. हे बघा तोपर्यंत एक्स्ट्रा ऑइल पण निघून जाईल. आता हे उरलेले सगळे काढून घेते. हे असं एक्स्ट्रा ऑइल काढलं की मग जास्त तेलकटपणा राहत नाही. हे असं काढून घेते सगळे. आणि अजून उरलेले जे आहेत म्हणजे आपण प्लेटमध्ये सुरुवातीला जे केले ते सगळे याच्यामध्ये पुन्हा टाकून घेते. हे बघा आता मी परत 4 बनवलेले आहे. झटकीपट बनवून ठेवले होते. काही वेळ लागत नाही. थोडा हलका हातात ओला हात करायचा आणि झटकीपट असे मेंदूवडे बांधून घ्यायचे. टेन्शनच नाही आहे कसलं तुटायचं किंवा काही चिटकायचं हाताला. हे बघू शकता जोपर्यंत ही खालची साईड जर कडक झाली नाही तोपर्यंत मी पलटी नव्हतं केलं. हे आता पलटी करायचं, कारण खालची साईड याची कडक झाली की लगेच छान असा रंग येतो. ह्याचा रंग येईपर्यंत पलटीच करायचं नाही, ठेवायचं. अर्धा मिनटं तरी याला असंच ठेवा, अर्धा मिनटाच्या सुद्धा कमी. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना की खालची बाजू ही कडक झाली तोपर्यंत त्याला पलटी नका करू. आणि मग छान असं गरमागरम हे तेलामधून काढून थोडं थंड करून मग हे असे आपले मेंदूवडे, क्रिस्पी मेंदूवडे रव्यापासून तयार होतात खाण्यासाठी. आता बाहेरचे मेंदूवडे तर आपण नेहमीच खातो डाळीचे, पण हे मेंदूवडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. इकडे बघू शकता मस्त असे क्रिस्पी असे छान मस्त छोटे छोटे साईजचे असे हे मेंदूवडे मी तयार केलेत. एकच वाट्या रव्यापासून खूप सारे बनवू शकतात तुम्ही.
आणि मी मेंदूवड्याचा आकार दिलेला, तुम्ही आवडीनुसार शेप देऊ शकतात. असं पेड्यासारखं शेप देऊ शकतात किंवा लांब देऊ शकतात, ट्रायंगल देऊ शकतात. आवडीनुसार तुम्ही याला शेप द्या. आता इकडे खोबऱ्याची चटणी मी घरच्या घरी बनवते नेहमी. आता मला ही आज स्नॅक्स बनवायचा होता खायला, म्हणून मी ही अगोदरच खोबऱ्याची चटणी बनवून ठेवली होती. ह्या खोबऱ्याच्या चटणीची सुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकली आहे, तुम्ही बघू शकता. घरच्या घरी मस्त अशी चटणी तयार होती. हे बघा, आता हे तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता. किती छान असा हा नरम सॉफ्ट आपला हा असा रव्याचा मेंदू वडा तयार झाला आहे. वरून तुम्ही याचा क्रिस्पीपणा बघू शकता आणि आतून याचा नरम सॉफ्टपणा इतका भारी वाटतोय. आता अशी खोबऱ्याची चटणी किंवा कॅचअपसोबत तुम्ही याला असं डिप करून मस्तपैकी याचा आनंद घ्या. गरमागरम अशा खोबऱ्याच्या चटणीबरोबर क्रिस्पी आणि नरम सॉफ्ट असा खाता क्षणी क्रिस्पीपणा आणि असा मेल्ट होणारा कॉम्बिनेशन व्हायचं खूपच भारी वाटतं. आणि खायला तर नमकीनच आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये तिखट वापरलंच नाही. खरंच खूप भारी वाटलं, मला तर खूप आवडलेलं आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि भरपूर असे तुम्ही बनवू शकता सगळ्यांसाठी, फक्त 1 वाटी रव्यापासूनच. आणि साहित्य नाही काही लागणार आपल्याला. सोपी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवली, कमी वेळामध्ये होणारी. लहान मुलांना सतत काही ना काही स्नॅक्स हवा असतो, त्यासाठी जरा थोडासा वेगळा ट्राय करून द्या त्यांना रव्यापासून. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी नक्की मला सांगा. आणि अशीच छान छान सिंपल पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर, व्हिडिओला लाईक करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच सिंपल रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा. आणि आजची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. हे बघा, मस्त झालेले आहेत क्रिस्पी आणि नरम सॉफ्ट असे हे रव्याचे मेंदू वडे. बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते. चला, आता मी एक घेते खाऊन, बाकीचे उरलेले सुद्धा बनवून घेते. आणि तुम्ही पण बनवून नक्की एकदा खा, खूप छान लागतात. हेल्दी नाश्ता आहे हा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.